हॅलो, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? हसत राहा, मजेत राहा, अभ्यास करत राहा, मोठे व्हा. आज आपण ना तुमच्या परिसर अभ्यास या पुस्तकामधला कुटुंबातील मूल्ये असा जो धडा आहे ना, त्या धड्याचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला मी एक गंमत सांगू का? मूल्य या शब्दाचा जो अर्थ असतो ना, मूल्य, तर तुम्ही कोणालाही विचारलं तर कोणी तुम्हाला पटकन काय सांगेल की मूल्य म्हणजे किंमत. आणि ते चुकीचं आहे. म्हणजे हे बघा, एखाद्या पुस्तकावर मूल्य छापलेलं असतं, मूल्य, ते चुकीचं आहे. मूल्य म्हणजे किंमत नाही. किंमत जी आहे ना, किंमत ही पैशामध्ये मोजता येते. म्हणजे एखादं पुस्तक आहे ते 10 रुपयाचं आहे, एखादं पुस्तक आहे 90 रुपयाचं आहे, किंवा भाजी आहे त्याची किंमत ठरलेली असते. किंमत सांगतात बाजारामध्ये, तुम्ही ती किंमत सांगता, ते कमी जास्त करता वगैरे. पैशाची किंमत कमी जास्त करता येते. म्हणजे किंमत जी असते ती कमी जास्त करता येते आणि ती पैशात मोजली जाते. म्हणजे त्याची मर्यादा आहे, म्हणजे थोडी मर्यादा आहे त्याची. समजा तुम्ही आईस्क्रीम घ्यायला गेले तर त्या आईस्क्रीमच्या कोनची किंमत 40 रुपये. तर 40 रुपये किंमत आहे, किंमत. मूल्य नाही. मग असं कसं काय बुवा? मूल्य या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मूल्य पैशात नाही मोजता येत, लक्षात घ्या. पैशात नाही. म्हणजे उदाहरण सांगू का तुम्हाला, की एक 500 रुपयाचं पुस्तक तुम्ही विकत घेतलं बाजारातून. 500 रुपयाचं पुस्तक, 500 रुपये काय झाली? त्याची किंमत झाली. आणि त्या पुस्तकाचा तुम्हाला काही उपयोग झाला नाही. ते पुस्तक कंटाळवाणं होतं, ते वाचून काही मजा आली नाही, ते रटाळ होतं आणि त्या पुस्तकाचा तुमच्या आयुष्यात काही उपयोग झाला नाही. तर त्याचं मूल्य 0 झालं. किंमत जरी 500 रुपये असली तरी मूल्य झालं 0 रुपये. उलट आता एक 5 रुपयाचं साने गुरुजींचं पुस्तक घेतलं, एक 10 रुपयाचं कुठलं तरी सुविचारांचं पुस्तक घेतलं आणि ते वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आहे. तुमच्या अंगामध्ये प्रामाणिकपणा येतो आहे, तुमच्या अंगामध्ये, तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं आहे समाजाबद्दल, तुमच्या मनात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण होती आहे, तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येतो आहे. किंवा एखादं बालकवींच्या पुस्तकं असतील कवितेचं, आणि मग श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे, अशा त्या कविता वाचल्यानंतर मग आपण पावसात बाहेर पडल्यानंतर पाहतो, अरे हा श्रावण आला, खरंच रे किती मध्येच पाऊस येतोय, अरे मध्येच ऊन पडतंय, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, अरे खरंच इंद्रधनुष्य म्हणजे कसा गोफ विणल्यासारखं. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये त्या निसर्गाचा आनंद घ्यायला शिकवतं ते पुस्तक. किंमत अगदी थोडी असते, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये काहीतरी किंमत असते, किंवा साने गुरुजींच्या पुस्तकाची. पण त्याच्यातून तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. त्याला म्हणतात मूल्य. ते पैशात नाही मोजता येत. तुमच्या आयुष्यात किती रुपयाचा फरक पडला, तुमच्या आयुष्यात किती रुपयाचा आनंद मिळाला, जसा आनंद आपल्याला रुपयात नाही मोजता येत, नाही का? मला खूप आनंद झाला, रुपयात मोजता येतो का? नाही मोजता येत. मला अमुक माणूस खूप आवडतो, रुपयात मोजता येतो का? मला 5 रुपयाचा आवडतो, मला 10 रुपयाचा आवडतो, असं म्हणता येतं का? नाही की नाही? म्हणजे कसं आहे, मूल्य आणि किंमत हे 2 शब्द वेगळे वेगळे आहेत, एवढं लक्षात ठेवा. जिथे कुठे पुस्तकांवरती किंवा इतर ठिकाणी मूल्य असा शब्द लिहिलेला असेल ना, तिथे तुम्ही फक्त थोडेसे हसले तरी समोरच्याला कळेल की अरे काहीतरी चुकतं आहे बरं का. बारीक आपल्या गालातल्या गालात असायचं की काय मूल्य असतं का? याला किंमत म्हणतात. किंमत वेगळी, मूल्य वेगळं. हे आता मी मुद्दाम ह्या प्रकरणाच्या सुरुवातीला तुम्हाला का सांगितलं माहिती आहे का? आपल्याला कुटुंबातील मूल्ये या विषयाबद्दल बोलायचं आहे. कुटुंबातील मूल्ये. कुटुंब म्हणजे कोण? कुटुंब म्हणजे कोण असतं सांगा मला. आता प्रत्येकजण आपापल्या कुटुंबाबद्दल बोलेल. कुटुंबातील मूल्ये. आता बघा, ही मूल्य पैशात मोजता येत नाहीत. आता आईने मुलावर प्रेम केलं, आईने मुलाला प्रेमाने खाऊ दिला, किंवा वडिलांनी मुलाला प्रेमाने जवळ घेतलं, तर ते रुपयात मोजता येतं का? नाही. ती मूल्य असतात.
तुमच्या आयुष्य घडण्यामध्ये किंवा आयुष्यामध्ये बदल करून आणणाऱ्या ज्या गोष्टी असतात, चांगले बदल, त्याला म्हणतात मूल्य. ही कुटुंबातली मूल्य. कुटुंब म्हणजे कोण असतं? तुम्ही असता, तुमची बहीण भाऊ वगैरे कोणीतरी असतात, त्यानंतर आई वडील वगैरे कोणीतरी असतात, काही काही घरांमध्ये आजी आजोबा पण असतात, काही काही घरांमध्ये एखाद वेळेस मामा पण येऊन राहिलेला असतो, काही दिवसांकरता काही नाही, पण तो कुटुंबाचा भाग असतो. काही घरांमध्ये काका असतात, काही काही घरं एकत्र राहतात, म्हणजे वडील, 2 काका, त्यांची मुलं, काकू, असे सगळे. म्हणजे कुटुंब म्हणजे काय असतं की आपल्या आपल्या नात्यातल्या लोकांचा एक समूह असतो. ते कसे असतील ते वेगवेगळे, प्रत्येकाचं कुटुंब वेगवेगळ्या आकाराचं असतं, आपलं कुटुंब वेगळ्या आकाराचं. या कुटुंबातली मूल्य काय असतात, या मूल्यांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आणि मूल्य म्हणजे काय, तर तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम बदल घडवून आणतात त्या गोष्टी म्हणजे मूल्य. ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम बदल घडवून आणतात, तुम्हाला एक चांगला नागरिक घडवतात, त्या गोष्टींना मूल्य असं म्हणतात. तुम्हाला चांगला नागरिक घडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला. आता याच्यामध्ये कुटुंबामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये जे क्रमवारीने दिलेलं आहे त्या क्रमवारीनेच आपण जाऊया की कुटुंबातली मूल्य कशी जपायची आणि कशी सांभाळायची आणि त्या मूल्यांचा कसा आदर करायचा, याच्याबद्दल बोलताना आपण एकेका मूल्याचा विचार करणार आहोत. एक पहिलं मूल्य असं आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग. केव्हा होईल बरं हे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग तुमचा केव्हा होऊ शकेल? मग आता आपण निर्णय प्रक्रिया म्हणजे काय, आपल्या कुटुंबात रोज काही काही निर्णय घेतले जातात. आपण फ्रीज घ्यायचा का, कुठल्या कंपनीचा घ्यायचा, आपण उद्या सगळेजण टूरला जाऊया का, किंवा सहलीला जाऊया का, कुठे कुठे जाऊया, किंवा अमुक अमुकच्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे, लग्न आहे, आपण सगळ्यांनी द्यायचं का फक्त आईबाबांना जाऊ दे, मग मुलांनी घरी थांबायचं का, की फक्त एक मुलगा आणि आई जाऊ दे. असं वेगवेगळे विषय असतात. ह्या विषयांमध्ये निर्णय घेतले जात असतात. कुटुंबामध्ये वेगवेगळे निर्णय घेतले जात असतात. या निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यांचा सहभाग असणं म्हणजे कुटुंब घट्ट जोडून ठेवणं. म्हणजे एखादा निर्णय घेतला आणि कोणालाच विचारलं नाही तर बाकीच्यांना वाईट वाटणार आहे की अरे मी कुटुंबातला माणूस आहे, मला विचारायला पाहिजे होतं. त्यामुळे कुटुंबातल्या निर्णयांमध्ये सहभाग सगळ्यांचा जेव्हा असतो तेव्हा सगळेजण एकमेकाला घट्ट धरून असतात, म्हणजे सगळे नाती अशी छान जपली जातात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असणं हा मूल्यातला एक भाग आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, मग तो छोटा मुलगा असो की ते आजोबा असो, प्रत्येकाच्या मताला एक आदर असतो मताचा, की तुला काय वाटतं रे बाबा. म्हणजे एखाद वेळेस असं असतो की तो लहान मुलगा जो आहे ना तो एखादी गोष्ट अशी सांगतो की मोठ्यांनाही पटून जाते. आणि एखाद वेळेस असं असतं की सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर आजोबा असं सांगतात की अरे बाबा तुम्ही त्या ठिकाणी सहलीला जाणार हे खरं आहे, परंतु यावेळेस तिथले रस्ते फोडलेले आहेत आणि तिथे फार चिखल येतं, तुम्हाला फार त्रास होईल. हे आजोबांना माहीत असतं. मग बाकीचे सगळेजण शांत बसतात. किंवा कोणीतरी वडील असं सांगतात की अरे मी पेपरमध्ये असं वाचलेलं आहे की फार पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आत्ता आपण कुठे प्रवासाला बाहेर न पडलेलं जास्त चांगलं. मग निर्णयामध्ये काय ठरतं की ठीक आहे आपण त्या ठिकाणी नको जाऊया. तर निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येकाच्या मताला आदर असतो, मताचा आदर असतो, मताला किंमत असते. म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हे पहिलं मूल्य झालं. दुसरं मूल्य जे असतं ते म्हणजे प्रामाणिकपणा. आता हा प्रामाणिकपणा म्हणजे काय, कुठून निर्माण होतो हा प्रामाणिकपणा? हा कुटुंबातून निर्माण होतो. लक्षात घ्या, प्रामाणिकपणा कुटुंबातून निर्माण होतो. म्हणजे कसं की आपण प्रामाणिक राहावं हे लहानपणापासून कुटुंबामध्ये शिकवलं जातं. मग हा प्रामाणिकपणा कुठे कुठे दिसून येतो, तर समजा की एक मुलगी घरी आली आणि तिने तिच्या दप्तरामधनं, शाळेतनं घरी आली आणि तिने तिच्या दप्तरामधनं आईला एक कंपास पेटी काढून दाखवली आणि म्हणली की आई ही बघ, ही कंपास पेटी आहे ना, ही मला शाळेमध्ये एका बेंचवरती पडलेली दिसली, मी उचलून घेऊन आले. हा झाला प्रामाणिकपणा. मग आईने असं सांगितलं की तू ती उचलून घरी का घेऊन आलीस, तू मला सांगितलंस, हा झाला प्रामाणिकपणा. पण ती उचलून तू घरी आणलीस हे तुझं चुकलं. तू काय करायला पाहिजे होतं, मुख्याध्यापकांकडे देऊन द्यायला पाहिजे होतं आणि उद्या ज्या मुलाची ती कंपास पेटी असेल, ज्या मुलीची ती कंपास पेटी असेल, त्यांना तुमच्या वर्गामध्ये जाहीर करून सांगायला पाहिजे काल इथे आम्हाला एक कंपास पेटी सापडली, ती ज्याची असेल त्याने घेऊन जा. हा झाला प्रामाणिकपणा. पण ही चर्चा कुठे होते,
कुटुंबात होते. त्यामुळे प्रामाणिकपणा, सचोटी प्रामाणिकपणा, मी एखादी गोष्ट केली ती प्रामाणिकपणे घरामध्ये सांगणं, याला कुटुंबामध्ये मूल्य मानलं जातं. हे कुटुंबाच्या वेगवेगळ्या मूल्यांमध्ये प्रामाणिकपणा हे एक अतिशय महत्त्वाचं मूल्य आहे. कधीकधी काय होतं, बाहेर एखादा विनोद घडतो आणि तो ती मुलं घरात सांगतात, पण तो प्रामाणिकपणा आहे का नाही हे सगळेजण ठरवतात. सगळेजण हसतात खरे, पण मग नंतर सांगतात. जसं एका मुलाने धावत धावत घरी आला शाळेतनं आणि म्हणला की आई आई, आज मी ना एका माणसाला मदत केली. मग ती म्हणे काय केलं तू, काय मदत केली? मग तो म्हणे ती बस निघाली होती, ती बस त्या माणसाला पकडायची होती, मी आपल्या टॉमीला त्याच्या मागे छू करून सोडलं, तो इतका जोरात पळत गेला की त्याला त्याची बस मिळून गेली. घरातले सगळेजण हसायला लागले. आता बघा की याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे घरात येऊन सांगितलं की मी असं असं केलं, पण त्या माणसाच्या मागे टॉमीला सोडलं आणि त्या टॉमीला घाबरून तो माणूस पळत सुटला, ही गोष्ट मात्र चुकली. पण एक बरोबर असेल, एक चूक असेल, एक छान असेल, एक वाईट असेल, जे काय असेल ते कुटुंबामध्ये चर्चेला आलं की मग आई काय म्हणते की बेटा ते ठीक आहे, त्या माणसाला बस मिळाली, नसती मिळाली तर तो दुसऱ्या बसने गेला असता, पण तू आपल्या टॉमीला असं लोकांच्या पाठीमागे छू करून सोडणं बरोबर नाही. ही कुटुंबामध्ये चर्चा असते. तर त्याच्यामधून प्रामाणिकपणा निर्माण होतो, प्रामाणिकपणा वाढीला लागतो. ही कुटुंबाची मूल्यांची एक गोष्ट झाली. सार्वजनिक जीवनातला प्रामाणिकपणा ही एक कौटुंबिक मूल्यांमधली गोष्ट असते. म्हणजे समजा जर एखाद्या मुलाने सांगितलं की मी ना लोकलनी अंधेरीपर्यंत गेलो, तिकीटच नाही काढलं. कुटुंबात सांगितलं की मी लोकलनी अंधेरीपर्यंत गेलो पण मी तिकीटच नाही काढलं. किंवा एखाद्या मुलाने सांगितलं की आज ना मी शाळेत जाताना बसचं तिकीटच नाही काढलं, तर चालेल का? त्यांनी प्रामाणिकपणे हे घरामध्ये सांगितलं, हा एक भाग झाला. हसत हसत सांगितलं, हा दुसरा भाग झाला. आम्ही कंडक्टरला कसं फसवलं, पुढच्या दाराने उतरून गेलो, मागच्या दाराने आत गेलो, कंडक्टर मागेच राहून गेला, हे हसत हसत सांगितलं, ते ठीक झालं. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये जर असं केलं तर एकूण सगळी व्यवस्था उलथून पडेल. म्हणजे असं सगळ्यांनीच केलं तर उद्या बसेस जाणं मुश्किल होऊन जाईल, असं सगळ्यांनीच केलं तर उद्या लोकल धावणं मुश्किल होऊन जाईल. आणि आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचं जे स्थान आहे त्या स्थानाचं महत्त्वच संपून जाईल. आणि मग काय होईल की लोकांचं सगळ्यांचंच जगणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये जे काही नियम असतील ते सगळे नियम पाळले पाहिजेत. आणि ते नियम आपण पाळू हे मोठ्या लोकांनी त्या मुलाला सांगणं आणि सगळ्यांनी एकत्र बसलेलं असताना चर्चेमध्ये सांगणं, तेव्हा त्याला एक कुटुंबातलं मूल्य असं म्हणतात. ह्याच्यातून प्रामाणिक माणूस घडतो. जर आईवडिलांनी समजावून सांगितलं की तू चूक केली, ती का चूक केली, आणि मग त्या मुलांनी पुढे निर्णय घेतला की आपण आता याच्या पुढे विना तिकीट प्रवास नाही करायचा, तर ते सार्वजनिक जीवनातला प्रामाणिकपणा हा एक महत्त्वाचा विषय असतो. तो सार्वजनिक म्हणजे प्रामाणिकपणा स्वतःचा आणि दुसरा सार्वजनिक जीवनातला. सार्वजनिक जीवनातला प्रामाणिकपणा तो अत्यंत महत्त्वाचा असतो. सहकार्याची भावना हा एक महत्त्वाचा विषय असतो. लक्षात घ्या, सहकार्य कोणाला करायचं? म्हणजे एखादा विद्यार्थी पुस्तक घरी विसरला तर त्याला आपल्या बरोबरीने आपल्या पुस्तकामध्ये अभ्यास करू देणं, हे झालं सहकार्य. किंवा एखादी मुलगी डबा आणायची विसरली तर तिच्या मैत्रिणींनी तिला स्वतःच्या डब्यामध्ये खायला देणं, हे झालं सहकार्य. किंवा एखाद्या मुलाचा पाय मुरगळला आहे मित्राचा तुमच्या, तर त्याला खांद्याचा आधार देऊन त्याला शाळेपर्यंत घेऊन जाणं, हे झालं सहकार्य. पण हे झालं वैयक्तिक स्तरावरचं सहकार्य. बाहेर पण अनेक ठिकाणी तुम्हाला सहकार्य करायला लागतं वेगवेगळ्या. एक माणूस रस्ता ओलांडतो आहे तर आंधळा आहे, म्हणजे त्याला आंधळा हा म्हणायचं नाही आपण, त्याला हल्ली काय म्हणतात, अंध व्यक्ती आहे. तर ही अंध व्यक्ती रस्ता क्रॉस करायचा, तिला पण रस्ता क्रॉस करता नाही. तुम्ही जर त्याला हात दिला तर हे तुम्ही त्याला दिलेलं सहकार्य, तुम्ही त्याला रस्ता क्रॉस करून दिला, हे तुम्ही त्याला दिलेलं सहकार्य आहे. समजतंय? त्यामुळे सहकार्याची भावना एकमेकांमध्ये निर्माण, सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करायचं. कशाकरता? तर पुढे जाण्याकरता, प्रगती करण्याकरता, आपल्या सगळ्यांना आयुष्यामधला आनंद छान घेता यावा, ह्याच्याकरता सहकार्याची भावना निर्माण होणं, ही सहकार्याची भावना कुटुंबातून निर्माण होते. कुटुंबामध्ये ही वृत्ती जोपासली जाते. कुटुंबामध्ये शिकवलं जातं की एकमेकांना सहकार्य कसं करावं. कुटुंबाची ही मूल्य आहेत आणि त्याच्यामुळे कुटुंब छान होतात. ती कुटुंब छान लोकांना आवडतील अशी केव्हा होतात, जेव्हा ही सगळी मूल्य त्या कुटुंबामध्ये जपली जातात. याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते
ती म्हणजे सहिष्णू भावना. सहिष्णुता. सहिष्णुता या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजतोय का बघा. म्हणजे बघा, आपल्याकडे भारतामध्ये कसं आहे की वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ असे लोक राहतात. म्हणजे आपण जाऊन देवळामध्ये, एक हिंदू पोरगा आहे तो देवळात जातो, 2 हात जोडून नमस्कार करतो, त्याची एक भावना आहे देवाच्याबद्दल. एक मुस्लिम मुलगा आहे तो जाऊन नमाज पढतो, त्याची एक भावना आहे तिथे. एक ख्रिश्चन मुलगा आहे तो तिथे जातो आणि त्या क्रूसच्या समोर त्यांच्या पद्धतीने नमस्कार करतो, ही त्यांची भावना आहे. ह्या सगळ्यांमध्ये एक विविधता आणि छान आहे, रंजक आहे. म्हणजे वेगवेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये, हो की नाही. या सगळ्याचा आदर करणं, म्हणजे तुझी भावना काय, माझी भावना काय, ह्याची भावना काय, त्याची भावना काय, या सगळ्यांच्या भावनांचा आदर करणं, सगळ्या धर्मांबद्दल एक आदराची भावना बाळगणं, सगळ्यांच्या चाली, रीती, रूढी, परंपरा ज्या चांगल्या आहेत, म्हणजे ज्या समाजाला घातक नाहीत, अशा चाली, रीती, रूढी, परंपरा या सगळ्यांचा आदर करणं म्हणजे सहिष्णुता. सगळ्यांचे विचार समजून घेणं, की मला जे वाटतं तेच बरोबर असं नाही, किंवा मी माझ्या घरामध्ये ज्या पक्षाबद्दल बोलतात तोच पक्ष चांगला असं नाही. सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. सगळ्यांचं ऐकून घेणं, तो जे काय म्हणते त्याच्या मताला आदर देणं, त्याच्या मताचा आदर करणं. समजतंय का. म्हणजे काय की तुम्ही एखाद्या विषयावर बोलताय आणि तुम्हाला असं वाटतं की तो विषय तुमच्या बाजूने असा आहे, आणि दुसरा माणूस नेमका किंवा तुमचा मित्र नेमका वेगळा बोलतोय. उदाहरणार्थ की अमुक एका मॅचमध्ये कोहली चांगला खेळला का नाही खेळला, तुम्ही म्हणता की कोहली चांगला खेळला आणि तो समोरचा म्हणतो की कोहली वाईट खेळला. दोघांच्याही मताला समान किंमत आहे, समान मूल्य आहेत, आणि त्यामुळे आपण दोघांनीही जे काय एकत्र बसून ठरवलं ते योग्य आहे असं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तुम्हाला, तर सगळ्यांचे विचार समजवून घेऊन सगळ्यांच्या विचारांचा आदर करणं म्हणजे सहिष्णुता. हा सहिष्णुतेचा विषय हा कुटुंबामध्ये समजावून सांगतात. कुटुंबात असं असतं, माझं एक मत असतं, माझ्या बहिणीचं एक मत असतं, तुमचं एक मत असतं, तुमच्या आईचं एक मत असतं, तुमच्या वडिलांचं एक मत असतं. ह्या सगळ्यांच्या मताचा आदर करून तुम्हाला जी एकत्रित असा विचार करता येतो ना, तोच बाहेर समाजामध्ये करता येतो. म्हणून कुटुंबाच्या मूल्यांमध्ये सहिष्णुता हे एक अत्यंत महत्त्वाचं मूल्य. आणि आणखी एक महत्त्वाचं मूल्य आहे ते म्हणजे स्त्री पुरुष समानता. लक्षात घ्या, स्त्री पुरुष समानता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्याकडे आजही ग्रामीण भागामध्ये मुलींना शिक्षणापासून दूर ठेवलं जातं. आजही आपल्याकडे कित्येक वेळा तालुक्यामध्ये आणि कित्येक ठिकाणी शहरांमध्ये मुलांना जास्त कौतुक केलं जातं मुलींपेक्षा. मुलांचं कौतुक जास्त, मुलांना खाऊ जास्त, मुलांना टॉनिक जास्त, मुलांना पुस्तकं जास्त, मुलांना कपडे जास्त, मुलींना सगळं कमी, असं आजही आपल्याकडे अनेक ठिकाणी केलं जातं. ते एकदम चूक आहे. कुटुंबाच्या मूल्यांमध्ये स्त्री पुरुष समानता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जे काही मुलं करतात तेच मुली करतात. तुम्हाला माहिती आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ही स्त्री आणि पुरुष दोघांची समान गरज आहे. काय काय सांगितलं मी तुम्हाला? अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे घर, आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी. कारण काय की मुली, स्त्रिया ह्या मुलांपेक्षा किंवा पुरुषांपेक्षा कुठेही कमी नसतात. त्यांचा मेंदू चांगला असतो. उलट कित्येक वेळा त्या जास्त शांत असतात, जास्त चांगलं काम करू शकतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त चांगलं असतं. तरीसुद्धा आपण स्त्रीला कमी लेखण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे ती आता आपण मोडून काढली पाहिजे. आणि म्हणून ही जुनी परंपरा मोडून काढण्याकरता कुटुंबामध्ये त्याची शिकवण दिली गेली पाहिजे की स्त्री असो किंवा पुरुष असो, मुलगी असो किंवा मुलगा असो, सगळ्यांना समान आदर दिला पाहिजे आणि प्रगतीच्या सगळ्यांना समान संधी दिल्या पाहिजेत. म्हणजे शिक्षणाची संधी असेल तर जेवढी मुलांना दिली जाते तेवढी मुलींना दिली पाहिजे. किंवा राहणीमानाची जी काही असेल ती मुलांना जेवढी सवलत दिली जाते तेवढी मुलींना दिली पाहिजे. मग ते राहणीमान म्हणजे कपड्यांचं असू देत, राहणीमान म्हणजे कुठे कुठे भेटी देण्याचं असू देत, सहलींना जाणं असू देत किंवा काही असू देत, मुलांइतकाच मुलींनासुद्धा आदर केला पाहिजे, मुलांइतकाच. आणि मुलींनासुद्धा त्याचं महत्त्व दिलं पाहिजे. जेवढी मुलं महत्त्वाची तेवढ्याच मुली महत्त्वाच्या, जेवढे पुरुष महत्त्वाचे तेवढी स्त्री महत्त्वाची, जेवढे वडील महत्त्वाचे तेवढी आई महत्त्वाची. आई घरातलं काम करते म्हणून तिला आपण गृहिणी म्हणतो. इंग्रजीत तिला होम मेकर म्हणतात. होम आणि हाऊसमध्ये फरक आहे.
हाऊसवाईफ नुसतं बांधलेलं घर असतं. होम म्हणजे ज्या कुटुंबाचं एकत्र जे असतं ना ते घर, त्याला होम म्हणतात. आणि या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम आई करते, तर ती वडिलांइतकंच महत्त्वाचं काम करत असते. त्यामुळे स्त्री आणि पुरुष समानता हे सुद्धा मूल्य आपल्याला कुटुंबाचं मूल्य म्हणून मानलं जातं. आता या धड्याबद्दल आणखी जास्त खाली जो स्वाध्याय दिला आहे त्या स्वाध्यायामधल्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची तेवढं आपण बघू आणि मग हा धडा संपवू. परंतु हे सगळं लक्षात ठेवा आणि या बाबतीत तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. हा स्वाध्याय माझ्यासमोर आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब आहे, ताकद आहे. प्रामाणिकपणा ही आपली ताकद आहे. सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंबची गरज असते, सहकार्याची. सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्त्व आहे, सहिष्णू वृत्तीला. सहिष्णू म्हणजे सगळ्यांची मतं समजून घेणं आणि सगळ्यांच्या मताचा आदर करणं. समानतेची भावना प्रगतीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते. काय करता येते? प्रगती करता येते. अगदी सोपे सोपे आहेत, पण ह्या स्वाध्यायावरती तुम्ही हे आता पुन्हा पुन्हा हा जर व्हिडिओ पाहिला आणि ते जर लिहून काढले तर तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर देणं सोपं होईल. आता एका वाक्यात उत्तर द्यायचे. परिसरातील बदलांविषयी निर्णय कोणी घ्यायचे असतात? परिसरातील बदलांविषयी आपण निवडून दिलेल्या सरकारने निर्णय घ्यायचे असतात. आपण निवडून दिलेलं म्हणजे आपलं, नाही का, है ना? आपण निवडून दिलेलं हे महत्त्वाचं. परिसरातल्या बदलांविषयीचे निर्णय आपण निवडून दिलेल्या सरकारने घ्यायचे असतात. सहिष्णुता म्हणजे काय? सर्वांच्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता. लक्षात ठेवा. एका वाक्यात उत्तर द्यायची आपल्याला. स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान संधी देणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. एका वाक्यात. खूप मोठं नाही. जिथे एका वाक्यात माहिती तिथे एकाच वाक्यात द्यायचं. स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या? मगाशी मी तुम्हाला सांगितलं. समान गरजा कुठल्या? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. ह्या समानतेच्या आपल्या या स्त्री पुरुषांच्या समानतेतल्या गरजा आहेत. आता पुढे प्रश्नांची थोडक्यात उत्तरं द्या. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो? एकमेकांशी चर्चा करून, एकमेकांची विचारपूस करून, एकमेकांशी गप्पा मारून, एकमेकांची मतं जाणून घेऊन कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होतो. थोडक्यात, परंतु उत्तर दिलं एका वाक्यात नाही, 2-3 वाक्यामध्ये देता येतं. सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते? तुम्हाला माहिती आहे की समानतेची भावना, सहिष्णुतेची भावना म्हणजे समानतेची भावना. ही समानतेची भावना एकमेकांच्या मतांचा आदर करून, एकमेकांच्या धर्माचा, पंथाचा आदर करून, एकमेकांच्या चांगल्या रूढी परंपरांचा आदर करून सगळ्यांना समान समजणं म्हणजे सहिष्णुतेची वृद्धी करणं. सहिष्णुता या वृत्तीची वृद्धी करणं. तेव्हा कुटुंबातील मूल्ये हा धडा या ठिकाणी आता संपतो आहे. 5वीतून 6वीत, 6वीतून 7वीत, 7वीतून 8वीत वगैरे जाताना तुम्ही हे लक्षात घ्या, अगदी पहिल्यांदा शिकताय आणि तुमच्या घरी गेल्यानंतर कुटुंबामध्ये ह्या विषयावर चर्चा करा. आणि जर ह्याच्यात कुठे कमी पडत असाल, जर कुठे तुम्हाला असं वाटलं की हे आपल्या कुटुंबात नाही घडतं तर सांगा. तुम्हाला निर्णय प्रक्रियेत घेतलं नाही तर सांगा, निर्णय प्रक्रियेत आम्हाला घ्या, कारण ते कुटुंबाचं मूल्य आहे. समजलं का? तेव्हा या सगळ्याचा शेवट असा करूया आपण की ही सगळी कुटुंबाची मूल्य आहेत, कुटुंबातली मूल्य आहेत. किंमत नाही, याची कुठेही किंमत ठरवता येत नाही, पैशामध्ये किंमत ठरवता येत नाही, म्हणून याला आपण मूल्य म्हणतो. आणि ह्या मूल्यांचा आदर करणं म्हणजे उत्तम कुटुंब असणं. ठीक आहे? तेव्हा आपण तुमच्या कुटुंबाला हॅपी होम म्हणूया आणि ते हॅपी होम होण्याकरता ही सगळी मूल्य तुमच्या कुटुंबात कशी सांभाळली जातील हे बघा. इथे आपण थांबूया. चला, धन्यवाद. पुढल्या धड्यात आपण परत भेटणार आहोत.